नमस्कार बंधू भगिनींनो. ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीच्या आधी आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात, काही तपासण्या कराव्या लागतात. त्या अशा आहेत. प्रथम शारीरिक तपासणी सर्जनद्वारे, लोकल आणि जनरल. यामध्ये न विसरता सर्जनला विचारणे की काय साईजचा इम्प्लांट बसवणार आहे, कुठला बसवणार आहे. ऑपरेशन झाल्यानंतर विचारण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला पूर्ण माहिती ऑपरेशनच्या आधी आपण देऊ शकतो. त्याचबरोबर लॅब टेस्ट, रक्ताच्या चाचण्या ज्याच्यात रुटीन ब्लड युरिन करावं लागतं आणि आवश्यक असेल 35 वर्षाच्या वर वय असेल तर ECG रिपोर्ट, एक्सरे चेस्ट हे करावं लागतं. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅमोग्राम किंवा ब्रेस्ट सोनोग्राफी करून घेणे आणि हे रेकॉर्ड्स ऑपरेशनच्या पूर्वी सर्जनला सबमिट करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आधी काही ॲलर्जी आहे, आजार किंवा शस्त्रक्रिया असल्यास ते सर्जनला पूर्ण कल्पना देणे, आठवणीने जुने रेकॉर्ड्स पण दाखवणे. तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर सर्जरीच्या किमान 3-4 आठवडे आधी स्मोकिंग पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. निकोटीनमुळे जखम भरण्यास अडथळा येतो. दारूचे सेवन टाळा. सर्जरीचे किमान 1 आठवडा आधी अल्कोहोल बंद करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर काही औषधं, रक्तभिसरण वाढवणारी औषधे, उदाहरणार्थ ॲस्पिरिन, व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्स आणि हर्बल औषधे 10 दिवस आधी बंद करणे. सर्जरीच्या आदल्या दिवशीची तयारी, उपास. शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री 12 नंतर काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका. अगदी पाणी किंवा चहा सुद्धा घेऊ नका. अँटीबॅक्टेरियल साबणाने आंघोळ करा. शरीरावर लोशन, पावडर किंवा परफ्यूम लावू नका. नेल पेंट, हाताची नखे स्वच्छ असावीत. नेल पेंट किंवा जेल नेल्स काढून टाकावीत. घरची तयारी आणि रिकव्हरी महत्त्वाची आहे. एक मदतनीस सर्जरीनंतर हॉस्पिटलमधून घरी नेण्यासाठी आणि सुरुवातीचे 24 ते 48 तास सोबत राहण्यासाठी एका व्यक्तीची गरज आहे. नातेवाईक, फॅमिली मेंबर्स कोणीही चालेल. कपडे सर्जरीच्या दिवशी घालण्यासाठी सैल आणि सोयीस्कर फ्रंट ओपनिंग हे महत्वाचं आहे किंवा झिप असलेले कपडे घालावेत. काढणे घालणे सोपं पडले पाहिजे. पोस्ट ऑफ ब्रा जी आधी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेली आहे ती तयार ठेवणे. ऐनवेळी हे या गोष्टी सापडत नाहीत, त्याच्यामुळे 8 दिवस आधी ही तयार ठेवणं आवश्यक आहे. आरोग्यदायी आहार, घरी हलका आणि प्रथिनयुक्त आहार, प्रोटीन रिच फूड तयार ठेवणे. काही फॉर्म्स आहेत, संमतीपत्रक आहे आणि इतर काही अनेक असले तर ते तुम्हाला भरावे लागतात आणि त्याच्यावर सही लागते. ह्याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो, पण सर्वसाधारणपणे ऑपरेशनच्या पूर्वी ह्या गोष्टी केल्या जातात. धन्यवाद मित्रांनो. आणखीन माहिती पाहिजे असल्यास अवश्य संपर्क करा. 9822058916. धन्यवाद.